गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये डिजिटल बोर्ड काढण्याची मोहीम तिसऱ्या दिवशीही महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने केली आहे. बोर्ड काढत असताना काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडलेत, पण पोलीस बंदोबस्त असल्यामुळे नागरिकांना समजून सांगण्यात आलं. योग्य ती परवानगी घेऊन प्रत्येकाने आपापल्या जागेत डिजिटल फलक लावावे असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी डिजिटल मुक्त शहर झालं होतं. शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बघेल तिकडे डिजिटल बोर्ड असायचे. त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखे प्रकार घडले. याची दखल घेऊन तत्कालीन नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी ठराव करून इचलकरंजी डिजिटल मुक्त करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून इचलकरंजी डिजिटल मुक्त आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे डिजिटल बोर्ड पडून 18 लोकांचा मृत्यू झाला होता. याची दखल घेऊन इचलकरंजी शहरामध्ये व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा छोटे मोठे डिजिटल बोर्ड लावले होते. त्यांच्यावर सुद्धा धडक कारवाई करण्यात आली. ज्यांना आपल्या मालमत्तेवर डिजिटल बोर्ड लावायचा आहे त्यांनी महापालिकेकडून योग्य ती परवानगी घेऊन फलक लावावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. डिजिटल बोर्डमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. सध्या महाविद्यालय, कॉलेज, शाळा, अकॅडमीकडून ॲडमिशनसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती केल्या जातात. यामध्ये डिजिटल बोर्ड मोठ्या प्रमाणात शहराच्या चौकाचौकामध्ये लावले जातात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झालं आहे. त्यामुळे महापालिकेने आज शहरातील अकॅडमीचे जे बोर्ड लावलेत त्याच्यावर कारवाई केली व ते फलक काढण्यात आलेत. ज्यांनी कोणी अजून डिजिटल बोर्ड काढून घेतले नाहीत त्यांनी काढून घ्यावे असं आवाहन अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी केलं. फक्त गोरगरिबांवर कारवाई न करता मोठ्यांवर कारवाई करावी. ज्यांनी खरोखरच दुकानाबाहेर अतिक्रमण केले त्यांची यादी क्रमांक काढून घ्यावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाला फक्त गरिबांवरच कारवाई न दाखवता शहरातील मोठे व्यापारी यांनी सुद्धा काही ठिकाणी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केले ते सुद्धा हटवावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय.